गुड इव्हनिंग स्टुडंट. आपण डिफरन्शिएशन चॅप्टर बघत आहोत. त्याच्यामध्ये एक्सरसाइज 1.1 मधलं आपला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन झाला. आता थर्ड क्वेश्चनमध्ये बघा, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू 4. मग दिलेलं फंक्शन आपण वाय म्हणणार आहे. वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू 4. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इकडे वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स आणि नंतर डी वाय डी एक्स ऑफ वाय. वाय म्हणजे दिलेली पूर्ण टर्म आपण ब्रॅकेटमध्ये टाकायची. मग आता तर पूर्ण दिलेल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे दोघं ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू 4. मग आता त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग आपण तो एफ ऑफ एक्स रेस टू एन नुसार घेणार आहोत. मग पॉवर पुढे घेतो, बरोबर. मग पॉवर किती आहे? 3 पुढे घेतला. मग एफ ऑफ एक्स जसा तसा एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू. मग आता पॉवरमधून एक मायनस करायचा, 3 मायनस 1 2 आणि परत फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ तो ब्रॅकेट जसाच तसा. तसंच सेकंड ब्रॅकेटसाठी पण प्लस पॉवर किती त्या ब्रॅकेटची 4 पुढे घेतला. नंतर ब्रॅकेट डी बाय ब्रॅकेट पुढे घेतला, पॉवर पुढे घेतली आणि ब्रॅकेटच्या पॉवरमधून एक मायनस केला, बरोबर. एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 पॉवर 4 होती, 4मधून एक मायनस गेला 3. डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट जसं तसा एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 3 एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 2. आणि मग आता त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह मग डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्या ब्रॅकेटमध्ये प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x प्लस 4xचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 4 आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 0. तसंच प्लस 4 एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू 3 आणि डी बाय डी एक्स ऑफ तो ब्रॅकेट म्हणजे कोणता ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2. एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2चा डेरिव्हेटिव्ह काय येणार एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबची पॉवर 3 ती पुढे घेतला 3 एक्स स्क्वेअर मायनस 5xचा डेरिव्हेटिव्ह 5 आणि मायनस 2चा डेरिव्हेटिव्ह काय 0. आणि लक्षात म्हणजेच काय आन्सर येणार आपल्याला 3 एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2x प्लस 4 प्लस 4 इंटू एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू 3 नंतर इन सेकंड ब्रॅकेट 3x स्क्वेअर मायनस 5. ओके. त्याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल काय आहे 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू 5 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8. म्हणजे ते दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे ते आपण यू इंटू व्हीचा रूल वापरणार आहे. यू इंटू व्हीच्या रूलमध्ये आपण काय करतो एक कॉन्स्टंट एकाचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर. मग दिलेली टर्म आपण वाय म्हणणार. वाय इज इक्वल टू 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू 5 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8. नंतर वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे दिलेली टर्म तशी राईट करायची. म्हणजे ते एक कॉन्स्टंट आणि एकाचा डेरिव्हेटिव्ह. मग आपण समजा आता पहिला ब्रॅकेट कॉन्स्टंट ठेवला. पहिला ब्रॅकेट काय तुमचा 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू 5. मग आता डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा घेणार डी बाय डी एक्स ऑफ सेकंड ब्रॅकेट काय तुमचा 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8 प्लस आता सेकंड ब्रॅकेट कॉन्स्टंट ठेवायचा आहे 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8 आणि पहिल्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू 5 इज इक्वल टू 1 प्लस 4x रेस टू 8. पहिला ब्रॅकेट तसाच तसा 1 प्लस 4x रेस टू 5 पहिला ब्रॅकेट तसाच तसा ठेवला. मग आता सेकंड ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेतो आहे. मग सेकंड ब्रॅकेटची पॉवर काय आहे 8. मग ती आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण एफ ऑफ एक्स रेस टू नुसार घेणार. मग पॉवर पुढे 8 ही पॉवर पुढे घेतली 8 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू. मग आता ब्रॅकेटची एक पॉवर कमी होणार 8 मायनस 1 मीन्स 7 डी बाय डी एक्स ऑफ तो ब्रॅकेट तसाच तसा 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8 हा ब्रॅकेट तसाच तसा इंटू आता पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला, बरोबर. पहिल्या ब्रॅकेटचा म्हणून डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस 4x रेस टू 5 इज इक्वल टू 1 प्लस 4x रेस टू 5 इंटू 8 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 7 आणि मग आता त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर.
मग आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये पहिली टर्म काय 3चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x प्लस नंतर 5 इंटू 1 प्लस 4x रेस टू 5 मायनस 1 इज 4 आणि डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस 4x बरोबर. मग 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 म्हणजेच खाली काय आन्सर येणार आपलं फायनल 8 इंटू 1 मायनस 2x हा ब्रॅकेट पुढे घेतला तरी चालेल आणि 1 प्लस 4x रेस टू 5 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 7 इंटू प्लस 20 4 5 जार 20 बरोबर. 4 1 जार 4 आणि तिकडचा 5 4 5 जार 20 इंटू 1 प्लस 4x रेस टू 4 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल लॉग ऑफ सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x. मध्ये टर्म आपण y घेणार y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x. yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ y म्हणजे दिलेली टर्म. आता लॉग ऑफ टर्म आहे बरोबर म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह आपण कशानुसार घेणार लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्समध्ये दिलेला ब्रॅकेट 1 अपॉन दिलेला ब्रॅकेट बरोबर 1 अपॉन सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x इंटू डी बाय dx ऑफ सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x 1 अपॉन सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x इंटू मग आता ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे डी बाय dx ऑफ सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x. मग डी बाय dx ऑफ म्हणजे त्या ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह डी बाय dx ऑफ सेक ऑफ 3x प्लस डी बाय dx ऑफ टॅन ऑफ 3x 1 अपॉन सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x इंटू मग आता डी बाय dx ऑफ सेक ऑफ 3x सेक ऑफ 3xचा डेरिव्हेटिव्ह मग आपल्याला माहिती आहे की सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे की सेक एक्स इंटू टॅन एक्स म्हणून काय येणार सेक ऑफ 3x इंटू टॅन ऑफ 3x आणि परत डी बाय dx ऑफ 3xचा डेरिव्हेटिव्ह प्लस नंतर डी बाय dx ऑफ टॅन ऑफ 3x आणि याचा डेरिव्हेटिव्ह टॅन ऑफ एफ ऑफ एक्सनुसार टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय माहिती आपल्याला सेक्युअर ऑफ एक्स म्हणून तो काय येणार सेक्युअर ऑफ 3x इंटू डी बाय dx ऑफ 3x 1 अपॉन सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x सेक ऑफ 3x इंटू टॅन ऑफ 3x इंटू 3xचा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस सेक्युअर ऑफ 3x इंटू 3xचा डेरिव्हेटिव्ह परत 3. मग आता वरती न्यूमरेटरला काय आलं की तो ब्रॅकेट आहे बरोबर मग त्या ब्रॅकेटमध्ये 3 हा कॉमन आहे आणि सेक ऑफ 3x ही पण टर्म कॉमन आहे मग ती आपण बाहेर घेतली 3 सेक ऑफ 3x बाहेर घेतला मग ब्रॅकेटमध्ये काय उरलं तुमचं टॅन ऑफ 3x प्लस सेक्युअरपैकी एक बाहेर गेलेला आहे ना म्हणजे फक्त सेक ऑफ 3x उरला आणि खाली काय आहे की सेक ऑफ 3x प्लस टॅन ऑफ 3x म्हणजे ही टर्म सारखी ब्रॅकेटसारखा आहे मग तो ब्रॅकेट कट झाला म्हणजेच काय उरलं तुमचं फक्त 3 इंटू सेक ऑफ 3x. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल लॉग ऑफ टॅन क्यूब ऑफ एक्स इंटू साइन रेस टू 4x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 7. मग दिलेली टर्म आपण y मानतो असतो. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन क्यूब ऑफ एक्स इंटू साइन रेस टू 4x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 7. मग त्याच्यामध्ये आपण लगेच डिफरन्शिएशन न करता लॉगचा रूल वापरणार आहोत. मग लॉग m इंटू n इंटू पी काय रूल येतो की लॉग m प्लस लॉग n प्लस लॉग ऑफ p म्हणजेच काय येणार मग लॉग ऑफ टॅन क्यूब ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ साइन रेस टू 4x प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 7. तसंच लॉगचा थर्ड रूल वापरणार आहोत की लॉग ऑफ m रेस टू n. लॉग ऑफ m रेस टू n काय रूल आहे की ती पॉवर पुढे घ्यायची असते n इंटू लॉग ऑफ m. मग तशी इथे टॅन क्यूब ऑफ एक्सची पॉवर किती आहे 3 पुढे घेतला मग म्हणजे काय येणार 3 इंटू लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स. तसंच साइन रेस टू 4 आहे ती पॉवर पुढे घेतली प्लस 4 इंटू लॉग ऑफ साइन ऑफ एक्स प्लस तसेच ब्रॅकेटची 7th पॉवर आहे ती पुढे घेतली 7 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आता ही आपली वाय टर्म आली. मग आता इथे डिफरन्शिएट करायचं. नाव डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साईड. वायचा डेरिव्हेटिव्ह काय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 3 इंटू मग कशाचा डेरिव्हेटिव्ह घेणार 3 तर कॉन्स्टंट टर्म आहे 3 इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ टॅन एक्स प्लस तसंच 4 कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्ह कशाचा घेणार डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ साइन ऑफ एक्स प्लस 7 डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7.
इज इक्वल टू 3 इंटू, मग आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला, लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स, म्हणजे लॉग ऑफ एफ ऑफ एक्सनुसार लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला, की 1 एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग ते एफ ऑफ एक्स म्हणजे कोणतं फंक्शन आहे, टॅन ऑफ एक्स, म्हणजे काय येणार 1 टॅन ऑफ एक्स, आणि मग परत आता त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ एक्स. तसंच प्लस 4 इंटू लॉग ऑफ साईन ऑफ एक्स, मग काय येणार 1 साईन ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ साईन ऑफ एक्स, प्लस 7 इंटू काय फंक्शन इथे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. मग एफ ऑफ एक्स काय म्हणणार तुम्ही ते ब्रॅकेट, मग काय येणार 1 एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इज इक्वल टू 3 इंटू 1 टॅन ऑफ एक्स. जसंच तसं मग डेरिव्हेटिव्ह कशाचा घेता येत आपल्याला, डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ एक्स. मग टॅन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक्युअर ऑफ एक्स, प्लस 4 इंटू 1 साईन ऑफ एक्स. कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, साईन, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस ऑफ एक्स, प्लस 7 इंटू 1 एक्स स्क्वेअर प्लस 7. डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला आता, एक्स स्क्वेअर प्लस 7चा, म्हणजे अगोदर एक्स स्क्वेअरचा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x प्लस 7, कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. 3 इंटू, मग आता 1 पण टॅन म्हणजेच काय आहे, की साईन अपॉन कॉस. मग आपण कॉस कुठे जाणार आहे, तो वरती जाणार आहे, म्हणजे काय येणार कॉस एक्स अपॉन साईन ऑफ एक्स इंटू, तसं सेक्युअर एक्स. मग सेक म्हणजे काय 1 कॉस, मग या सेक्युअरच्या ऐवजी काय घेतो आहे आपण 1 कॉस स्क्वेअर ऑफ एक्स, प्लस 4. मग आता इथे बघा की 1 इंटू कॉस ऑफ एक्स, म्हणजे कॉस अपॉन साईन आलेले आहे. मग कॉस अपॉन साईन म्हणजेच काय असतो आपल्याला कॉट ऑफ एक्स, म्हणजे काय झाली ती टर्म 4 कॉट ऑफ एक्स, प्लस मग आता इथे वरती 2x त्या पुढच्या 7ला मल्टिप्लाय केला, म्हणजे तो किती झाला 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. मग आता इथे 3 म्हणजेच काय म्हणू शकतो आपण 6/2, आणि वरती कॉस आहे आणि खाली कॉस स्क्वेअर आहे, म्हणजे तुमचा खालचा एक कॉस कट होतो आहे लक्षात. म्हणजे वरती, आणि हा 3 म्हणजे काय घेतला मी की 6/2, मग वरती 6 झाला आणि खाली काय वरचा कॉस तर कट झाला, मग खाली काय उरलं तुमचं 2 साईन ऑफ एक्स. कॉस स्क्वेअरपैकी एक कॉस गेला, म्हणजे तुमचं फक्त एकच कॉस उरलेला आहे, म्हणजे खाली काय टर्म आली 2 इंटू साईन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्स. पुढची टर्म 4 कॉट ऑफ एक्स, तसंच तसं, प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. 6 अपॉन बट 2 साईन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्स. कशाचा फॉर्म्युला हा 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स साईन ऑफ 2x, म्हणजेच काय झालं मग 6 अपॉन साईन ऑफ 2x प्लस 4 कॉट ऑफ एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. 6 आणि 1/sin म्हणजेच काय कोसेक, म्हणजेच काय ना मग ते 6 कोसेक ऑफ 2x प्लस 4 कॉट ऑफ एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. हा झाला आपला दिलेल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. हे एक्झाम्पल आपण लॉगचे रूल्स वापरून सॉल्व केलेले आहे. लॉगचे रूल व्यवस्थित लक्षात घ्या. आलं लक्षात, पहिल्यांदा दिलेली टर्म त्याचं एक्सपान्शन केलं आणि मग डेरिव्हेटिव्ह घेतला. लगेच डेरिव्हेटिव्ह घेतलेला नाही आहे, दिलेल्या टर्मचं एक्सपान्शन करून डेरिव्हेटिव्ह घेतला आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, लॉग ऑफ a रेज टू कॉस ऑफ एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू लॉग ऑफ एक्स. मी ते लॉगचे रूल वापरलेले. लॉग ऑफ m अपॉन n, काय रूल आहे लॉग m मायनस लॉग ऑफ n. मग काय येणार त्या रूलनुसार की लॉग ऑफ a रेज टू कॉस ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब मायनस खालीच टर्म आहे ते डिनॉमिनेटरला, म्हणून ते परत मायनस होणार, मायनस लॉग ऑफ एक्स. परत लॉगचा रूल वापरला, लॉग m रेज टू n. काय रूल येतो की पॉवर पुढे घेतली n इंटू लॉग ऑफ m. मग ते a रेज टू कॉस ऑफ एक्स ही पॉवरला आहे म्हणून ते पुढे घेतलं की कॉस ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ a मायनस ब्रॅकेटची पॉवर किती आहे 3, पुढे घेतली 3 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस लॉग ऑफ एक्स. ही झाली आपली दिलेल्या टर्मचं एक्सपान्शन केलं आपण की y इज इक्वल टू. मग आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. इकडे वायचा डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx. dy बाय dx इज इक्वल टू काय येणार, त्याच्यामध्ये पुढे बघा कॉस ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए, बट ही लॉग ऑफ ए टर्म कॉन्स्टंट आहे म्हणून ती पुढे तशी घेतली लॉग ऑफ ए. मग आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घेणार आहे डी बाय dx ऑफ कॉस ऑफ एक्स मायनस 3 इंटू डी बाय dx ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3
मायनस d/dx ऑफ log x इज इक्वल टू log ऑफ a. आता कॉस ऑफ एक्स, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साईन एक्स मायनस साईन ऑफ एक्स मायनस 3. आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 कशानुसार घेणार लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो की 1/f ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग काय येणार 1/x स्क्वेअर मायनस 3 आणि परत त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो d/dx ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस. आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे लॉग ऑफ लॉग एक्स. म्हणजे याच्यामध्ये फंक्शन काय आहे की लॉग ऑफ एक्स, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स ना फंक्शन काय तुमचं लॉग ऑफ एक्स. म्हणजे काय येणार 1/log ऑफ एक्स इंटू d/dx ऑफ परत फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. फंक्शन काय मग तुमचं इथे लॉग ऑफ एक्स. लॉग ऑफ ए इंटू मायनस साईन ऑफ एक्स मध्ये टर्म पुढे घेतली की मायनस साईन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए मायनस 3/x स्क्वेअर मायनस 3. मग आता ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ब्रॅकेटमध्ये काय टर्म आहे तुमची एक्स स्क्वेअर मायनस 3. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x मायनस 3चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट टर्म आहे 0 मायनस 1/log ऑफ एक्स तसंच तसं. आणि मग आता कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे लॉग ऑफ एक्स. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x इज इक्वल टू मायनस साईन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए मायनस. आता वरती 3 इंटू 2x आहे म्हणजे किती झाले ते 6x स्क्वेअर मायनस 3 मायनस 1/log ऑफ एक्स इंटू एक्स आहे. मग तो फक्त एक्स पुढे घेतला आहे की एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. म्हणजे दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय झाला की मायनस साईन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए मायनस 6x स्क्वेअर मायनस 3 मायनस 1/x इंटू लॉग ऑफ एक्स. ओके, हे आपण एक्झाम्पलमध्ये आपण लॉगचे रूल वापरलेले आहे. लॉगच्या रूलवरती एकतरी एक्झाम्पल येतं म्हणजे येतंच. व्यवस्थित सॉल्व करा. आणि एक्सरसाइजमध्ये पण अजून बरेच लॉगचे एक्झाम्पल दिलेले आहे. ते सोडवा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके.